जय गणेश सूरज भाई। यस, जय गणेश। तो सूरज भाई, मैं आपके पास देख रहा हूँ इतने अनोखे अनोखे ये टाइम पे बाप्पा लेके आए हैं, और ये टाइम पे आपके पास क्या अनोखा बाप्पा में देखने मिलेगा अपने को? आपल्याकडे दरवर्षीप्रमाणे प्रत्येक मॉडेल वेगळे असतातच, तशा यावर्षी पण आलेले आहेत आपले। यावर्षी आपण जास्तीत जास्त साऊथ इंडियन पॅटर्न मध्ये जास्ती भर दिलेली आहे। ते तुम्ही बघू शकता। अय्यप्पा स्वामी त्यांचे डोळे पण आपण लेन्स वाले केलेले आहेत। वाव, खूप युनिक आहे बाप्पा हा। तर आपण आपल्या बालमूर्त्यांमधले वेगळे प्रकार बघू शकता। हे वारकरी मध्ये आहे एक। वाव, ढोलकीवरती ढोलकवर बसलेला आहे बाप्पा, आणि खूप युनिक आहे। आणि यांचे डोळे बघा मित्रांनो, केवढे मस्त दिसत आहेत। त्याच्या बाजूलाच आपण जास्वंदीवरती बघू शकता। अरे त्याच्या बाजूला वा, मूषकराजवरती आहे। त्यानंतर आपण बघू नारळावरती ही मूर्ती आहे। आणि यावेळी मी बघतोय की तुमच्याकडे काहीतरी युनिक कपडा हा यूज झालेला आहे। हा गेल्या वर्षीपासून आलेली आहे कपड्याची क्वालिटी। एक वेगळा डायमंड कपडा म्हणतो आपण, तसं पद्धतीमध्ये आहे। कपडे कसे आहेत, बालमूर्त्यांसाठी सुटेबल आहेत, छान दिसतात, एकदम मस्त बेबी टाइप बेबी टाइप कपडा आहे हा। तुम्ही आपल्याकडे दगडूशेठची खासियतच असते, दगडूशेठ असतातच आपल्याकडे। पण आता आपण यावर्षी पण या लेन्स वाल्या दगडूशेठचं आपण काम केलं। अच्छा, हे लेन्स वाले दगडूशेठ आहे। ओ हो बाप्पा बघा गाईस, लेन्स वाले आहेत। अजून झूम करून बघू शकता तुम्ही, त्याच्यामध्ये तुम्हाला एकदम डिटेलिंग मध्ये आहे। येस। आणि ही मूर्ती किती फुटाची असणार आहे? ही 21 इंचाची मूर्ती आहे दगडूशेठची। पण ब्राऊन मध्ये लेन्स मध्ये ते डोळे बघितले। हा। आता हे ब्लूइश आणि ग्रीनिश शेड मध्ये आहेत। ओ हो हे पण सुंदर किती दिसतात। सुंदर दिसतात डोळे बाप्पाचे बघा गाईस। आणि ह्याचे तुम्ही ॲब्रो ही बघू शकतात। ॲब्रोची जी लाईन्स आहेत ना, एजेस आहेत, ते ब्रशनीच केलेलं काम आहे, पण एकदम युनिक आहे, बारकाईने केलेलं आहे आणि व्यवस्थित टाइम देऊन। त्यामुळे ह्या डोळ्यांना अजून खूप मागणी आहे मार्केटमध्ये। बघू शकता तुम्ही, सूर्यफुलामधली आहे, कृष्ण अवतार, बालमूर्तीचं स्वरूप आहे। पण एक अनोखं बटरफ्लाय टाइप केलेलं आहे, खूप युनिक आहे। आणि याचे तुम्ही बघू शकता ओ आरतीमध्ये हवेत आहे पूर्णपणे, आणि याची शॉल पण बघू शकता। अच्छा, ती पण हवेतच आहे? हवेमध्येच अरे आहे। वा, Yes. बाप्पा पण खूप युनिक आहे। त्यानंतर आपला ट्रेंडिंग मध्ये चालणारा गणपतीची बाप्पाची मूर्ती आहे। त्याला यावर्षी आपण गोल्ड मध्ये केलेला आहे। ओके। हा कृष्णाचा आहे, हिरे पूर्ण भरून आहेत या मूर्तीमध्ये। या मूर्तीला तसं दिसायला पण छान दिसते। गोल्डन रेनबो मध्ये येल्लो कलरचा शेड मध्ये आपण केलेला आहे क्रेडिट। खूप मस्त आहे बाप्पा आम्हाला। 1 टोन मध्ये 1 टन मध्ये 2 फुटाच्या मूर्ती दाखवल्या, 1.5 फुटाची मूर्ती दाखवली, आणि 1 फुटाच्या मूर्त्या का नाही दाखवल्या त्यावेळी? नाही, 1 फुटाच्या मूर्त्यांना आता आपण सुरुवात केलेली आहे। त्या मूर्त्या देखील तुम्ही बघू शकता। फिनिशिंग ही 1 फुटाची मूर्ती आहे? हो, 1 फुटाची मूर्ती आहे। बेसला पण आपण गादी लावलेली आहे। त्यानंतर धोत्राला मोजता येतील अशा मिऱ्या आपण काढलेल्या आहेत। अरे वा, छोट्या गणपतीला पण एवढ्या मिऱ्या काढणं म्हणजे खूप मोठी गोष्ट, खूप मोठी गोष्ट आहे। आणि तुम्ही मुळात एवढ्या छोट्या मूर्तीला देखील असून कुठेही अशी तुम्हाला स्टॅपलरची पिन वगैरे दिसणार नाही, कारण की मोस्ट ऑफ तुम्ही कुठे बघायला गेले मोठ्या मूर्त्यांना देखील स्टॅपलरच्या पिना लगेच दिसून येतात। पण आपल्या कारखान्यामध्ये तुम्हाला स्टॅपलरच्या पिना सहसा दिसून येणारच नाही, त्याची आपण काळजी घेतो।
तो दादा आपका कॉन्टैक्ट नंबर और एड्रेस बता दीजिए प्लीज। आपला कारखान्याचा ॲड्रेस असा आहे, लालबाग भारत माता जवळ आलात की इन्कम टॅक्स ऑफिस त्याच्या बाजूलाच आपला जो गांधी हॉस्पिटलचा रस्ता जातो त्या रस्त्यालाच आहे, सूरज मोरे आर्ट्स करून. आपला मोबाईल नंबर असा आहे 9967996492. ओके, तो थँक्यू दादा फॉर दिस व्हिडिओ. आय होप इफ यू लाईक द व्हिडिओ प्लीज हिट द लाईक बटन. जय नवीन गणेश. असेल तर प्लीज सबस्क्राईब करा मित्रांनो. असे व्हिडिओ आणतो तुम्हाला पण तुम्ही सबस्क्राईब नाही करत, नक्की सबस्क्राईब करा.